नमस्कार मित्रांनो, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सकाळी मी शेतामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता वातावरण एकदम शांत झालेलं आहे. ढगांची दाटी नाही, कुठं काही नाही. त्याच्यामुळं जे काही त्या ठिकाणी हवामान अंदाज देत आहेत त्याप्रमाणे पेरणी करण्यात यावी. कृपया गडबड करू नये. आणि जे शेतकरी गडबड करतील, ज्यांच्याकडं गडबड करायची आहे, ज्यांना वाटतं की आता मी पेरलं पाहिजे, मला पुढं ऊस लावायचा आहे, मला काय करायचं आहे, तर त्या शेतकऱ्यांना एकच पर्याय आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्हाला अशा गोष्टी वाटतात की मी असं केलं तर माझं कुठंतरी त्या ठिकाणी लवकरात लवकर चांगलं होईल, तर त्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, पटकन त्या शेतकऱ्यांनी आपलं पेरणी करून घ्यायची आहे. बेडवर असेल त्या ठिकाणी स्प्रिंकलरच्या सहाय्यानं तुमचं जर रान भिजत असेल, तितक्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे जर पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पेरणी करू शकता. एखादं तुमचं लवकरचं पीक असेल तर ते पीक घेऊ शकता. परंतु आता अतिवृष्टी सांगितलेलीच आहे, परंतु 15 तारखेपर्यंत अल निनोचा प्रभाव सांगितलेला आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे अतिवृष्टी चांगली झाली आणि पाण्याची त्या ठिकाणी क्षमता असेल तरच तुम्ही पुढचा निर्णय घ्या. नाहीतर काय होईल, दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्याला परवडणारं नाही आहे. कारण शेतकरी आधीच अतोनात हालमधून जात असताना त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफीचा विषय असेल, बाकी इतर विषय असतील, पीक विम्याचा विषय असेल, शेतकऱ्याला सांगितलं जातं की तुम्हाला पीक विमा दिला जाणार. बऱ्याच गोष्टीची तू-तू-मी-मी केली जाते, परंतु कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी शेतकऱ्याला अर्थसहाय्य केलं जात नाही. दुर्दैवानं शेतकरी त्या ठिकाणी चिरडला जातो. मग आपण सर्वांनी एकच विचार करूया की 15च्या नंतरच आपण त्या ठिकाणी जर ज्या ठिकाणचे तोडकर असेल, पंजाब डक असेल आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेधशाळा असेल, या सर्वांनी जर सांगितलं आता पेरणी करायला हरकत नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही सरसकट पेरणी करू शकता. परंतु सध्या तरी आपण पेरणीला थोडा विलंब केलेला बरा, कारण पेरणी करण्यायोग्य आणि पेरणी करण्या त्या ठिकाणी सारखं वातावरण सध्या तरी नाही आहे, असा त्या ठिकाणी फरक दिसत आहे. त्याच्यामुळे कोणीही शेतकऱ्याने गडबड करू नये आणि गडबड करू नका असं आवाहन महाराष्ट्र शासनाने देखील केलेलं आहे. तुम्ही या आव्हानाला त्या ठिकाणी प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि विचार करून पेरणीला थोडा विलंब दिला पाहिजे. हेच या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रमुख उद्देश होता. धन्यवाद.